नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर गावी गेलो होतो आणि गावी आहे ना, अचानक मामाच्या गावी जाणं झालं होतं. त्यामुळे स्वरूप एवढा खुश आहे, तर बघा कसं डान्स करतोय. खरं तर आहे ना, छोट्या मामाच्या मुलीचं बारसं होतं आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो आणि तिथून मी अकलूजला गेली होती. तर इथे ना बघा, मुलांना आहे ना जेवणासाठी कुठलाही मोबाईल किंवा टीव्हीची गरज लागत नाही आहे. मस्तपैकी छान बाहेर बसून निवांत हंबा वगैरे बघत आहे ना, तो जेवतोय. आणि स्वरूप आज खुश आहे, कारण का आज बनणार आहे नॉनव्हेज. तर मामाच्या इकडे आम्ही 1-2 दिवसासाठीच थांबलो होतो आणि इथे नॉनव्हेजची पार्टी आहे. तर इथे ना सगळं जेवण चुलीवरती बनणार आहे. त्यामुळे आहे ना आम्ही मामाच्या जुन्या घरी चुलीवरती जेवण बनवतोय. तर सगळं पूर्ण जेवण मामींनी केलेलं आहे. तर इथे आहे ना मस्तपैकी छान अशी ना 6 वाजता चूल पेटवलेली आहे. सुरुवातीला अंडी उकडायला टाकली होती, कारण का मम्मी आहे ना चिकन खात नाही. त्यामुळे मम्मीसाठी अंडी बॉईल करून घेतली आणि मुलं देखील खातील म्हणून थोडी जास्त टाकली होती. तर इथे बघा मामींनी आहे ना वाटण वगैरे करून सगळं मीठ मसाला आहे ना घरातून सगळं करून आणलं होतं आणि थंडी वाजायला सुरुवात झाली होती आणि नेहा आहे ना स्वरूपला एक चारत होती त्याला आहे ना. आणि मामींनी इथे आहे ना घरामध्ये सुक्कं चिकन केलं होतं आणि चुलीवरती इथे आहे ना चिकनचा रस्सा करणार होते. तर त्यासाठी हे बघा फोडणी दिली होती आणि आधी आळणी रस्सा केला आणि त्यानंतर मग त्याला फोडणी देणार होती. आता तर आहे ना मी इथे तुम्हाला सांगते की मामी कुठल्या पद्धतीने बनवतात आणि खूप अप्रतिम बनवलेलं आहे त्यांनी हे जेवण. तर आणि आहे ना इथे चिकन शिजवून घेतलं होतं आणि सेम पातेल्यामध्येच आहे ना फोडणी देणार होतो. त्यामुळे आहे ना चुलीवरती पातेलं काय होतं काळं होतं, त्यामुळे आहे ना दुसऱ्या पातेल्यात ते चिकन काढून घेतलं आणि सेम पातेल्यामध्ये ना 3 चमचे तेल टाकलं आणि इथे तेलामध्ये आहे ना स्लो फ्लेमवरती, इथे चुलीची आहे ना फ्लेम बघा एकदम स्लो आहे, त्याच्यावरती 3 चमचे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. हां, लसूण कोथिंबीर अद्रक कांदा टोमॅटो टाकलं ना आधी, बारीक पेस्ट आणि ज्वारीचं पीठ, खोबरं आणि लसूण कोथिंबीर बारीक केलेलं तेलात परतून घ्यायचं. तेल टाकलं ना थोडं आता. तर तेलामध्ये ना हे वाटण आणि मसाले टाकून घ्यायचे आहे. आता तिखट आहे ना गावचं काळं तिखट आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. पण आहे ना गावी आहे ना चुलीवरचं मस्तपैकी छान असं झणझणीत नॉनव्हेज खाण्याची आहे ना मज्जा छान असते. तर इथे ना थोडंसं तिखट केलं होतं आणि हे बघा तेलामध्ये तिखट परतल्याने काय होतं, एकतर आहे ना तिखट म्हणजे तरी छान येते आणि रंग देखील आहे ना छान येतो. म्हणजे भाजीला असा रंग येतो आणि थोडंसं परत 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे. आता इथे ना मसाले करपू नये म्हणून जे आळणी आपण चिकन काढलं होतं ना तेच 1-2 चमचे आपण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले व्यवस्थित शिजतात आणि जे चिकन शिजून घेतलं होतं त्यानंतर ते आपण ॲड करायचं आहे. आणि पाणी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, कोणाला कसं रस्सा पातळ आवडतो किंवा घट्ट आवडतो त्यानुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकतात. तर गावी आहे ना असा रस्सा आहे ना भाकरीमध्ये आहे ना असं चुरून खायला आवडतं, त्यामुळे आहे ना रस्सा थोडासा आमच्या इकडे आहे ना सोलापूर साईडला थोडा पातळ रस्सा असतो. तर इथे पाणी टाकलेलं आहे आणि आहे ना स्मेल एवढा छान येतो आहे ना, तो सगळं एकदम मस्त अगदी झणझणीत चिकन झालं होतं. आणि इथे बघा खूपच भारी केलं होतं मामींनी आणि आतमध्ये सुकं चिकन देखील त्यांनी बनवलं होतं. तर सुकं चिकन, रस्सा चिकन आणि त्याचबरोबर मम्मीसाठी आहे ना इथे अंड्याची भाजी बनवणार होते, अंड्याचा रस्सा आणि त्यानंतर आहे ना ऑमलेट देखील बनवणार होते. तर मामीने काय केलं आहे, ज्यामध्ये आहे ना दुसरं एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे ना जे सेम मसाले होते चिकनसाठी तेच घेतलेलं आहे आणि तेच त्याच पद्धतीने आहे ना थोडंसं ज्वारीचं पीठ, बारीक खोबरं केलेलं, कोथिंबीर, लसूण, कांदा टोमॅटोची थोडीशी पेस्ट असं सगळं मिक्स केलं होतं आणि इथे सुकं चिकन रेडी झालं होतं आणि खूप भन्नाट झालं होतं. स्वरूपचं जेवण झालं की स्वरूप लगेच थोड्या वेळामध्ये झोपला आणि स्वयंपाक पूर्ण रेडी झाला होता आणि ते जेवण करायला घेतलं होतं आणि मम्मी आणि मामी या दोघे ना जेवण भाकरी बनवत होत्या मामी, आणि भाकरी झालं की लगेच आहे ना त्याच तव्यावरती आहे ना छान अशा अंड्याच्या पोळ्या केल्या, म्हणजेच ऑमलेट, आणि खूप छान लागत होत्या. तर इथे आहे ना आजचा मेनू म्हणजे आहे ना सुकं चिकन, रस्सा, मस्तपैकी चुलीवरची गरमागरम भाकरी, अंड्याची भाजी ही मम्मीसाठी आणि मस्त
गरमागरम अंड्याच्या पोळ्या. तर इथे आमच्यासाठी मस्त छान ताट रेडी होत होतं आणि बघा बाहेर असं चंद्राचा प्रकाश पडला होता. छान असं चंद्राच्या प्रकाशामध्ये बाहेर ओट्यावरती जेवून बसायला ना म्हणजे कुठलाही 5 स्टार हॉटेल आहे ना कमी आणि फिक्कं पडेल. म्हणजे एवढं भारी वाटत होतं की मस्तपैकी असं बाहेर चंद्राचा प्रकाश आणि सगळ्यांनी मिळून जेवण केलं होतं. तर इथे जेवण झाल्यानंतर आहे ना वॉकिंग करत होतो आणि वॉकिंग करता करता ना श्रीशाला इथे आहे ना चांदो मामा बघायला खूप आवडत होतं. तर भारी वाटत होतं तिला की इथे चांदो मामा आहे आणि ती बोलत होती मम्मा मला चांदो मामा दाखव म्हणून. आता त्यानंतर आहे ना हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. मुलं सकाळी लवकर उठली होती आणि मामी आहे ना टिफिनसाठी चपात्या बनवत होत्या. तर बघा उठून आहे ना मला पण चपाती पाहिजे म्हणून दोघंही आहे ना जेवायला बसलेले आहेत. एरवी आहे ना मला त्यांच्या मागे पळावं लागतं की बाबा जेवा म्हणून. पण इथे गावी आल्यापासून आहे ना टेन्शनच नव्हतं. भूक लागले की त्यांचं ते आपलं घेऊन खात होते. तर इथे त्यानंतर आहे ना मुलींना कॉलेजमध्ये जायचं होतं. मुलांना छान मी अंघोळ घालून फ्रेश केलं होतं. आणि हे बघा आता दीदी कॉलेजला गेल्यावरती आहे ना म्हणजे श्रीशाला दीदी पाहिजे असते आणि स्वरूपला नेहा पाहिजे असते. तर असं ते दोघांची आहे ना जोडी जमलेली असते. आणि दीदी कॉलेजला गेल्यावरती आहे ना श्रीशा एवढी रडत होती की मला दीदीच पाहिजे म्हणून, माझी दीदी कुठे गेली असं चालू होतं. म्हणून बघा केवढी रडते ती. तर इथे मुलांना मी अंघोळ करून फ्रेश केलं होतं. पण आता दीदी कॉलेजला गेली होती त्यामुळे ना ती खूप वेळ रडत होती. त्यामुळे ना स्वरूप आहे ना मातीमध्ये म्हणजे वाळूमध्ये खेळत होता. त्यामुळे तिला देखील खेळायचं म्हणून हट्ट धरला होता. तर म्हटलं ठीक आहे आता खेळू दे, नंतर आपण तिला परत फ्रेश करूया. तर हे बघा किती मुलं छान निवांत खेळतात. तोपर्यंतच राहुल आला होता. राहुल बाहेर गेला होता आणि हे बघा कण आलं आल्या आल्या त्यांनी श्रीशाला उचलून घेतलं. पण श्रीशाचं असं म्हणणं होतं की मला मामा तू खाली सोड, मला आहे ना खेळू दे वाळूमध्ये. आणि स्वरूपला आहे ना गाड्या वगैरे आणल्या होत्या त्यामुळे ना तो निवांत छान असा खेळत होता. आता गावी गेल्यावरती आहे ना स्वरूपला आहे ना आता वाळूमध्ये खेळत होता. मी त्याला फ्रेश केलं परत. आणि हे बघा आता मामी जे जे काम करत असतील ना म्हणजे जनावरांना पाणी पाजणं किंवा चारा देणं किंवा कुटी करणं ह्या सगळ्यामध्ये आहे ना स्वरूपची मध्ये मध्ये लुडबुड चालू असते. म्हणजे तो मामींना सांगतो. आता मी मामी बोलते त्यामुळे ना तो मामींना मामीच म्हणतो की मामी मला देखील करून द्या. तर इथे बघा आहे ना त्याला आहे ना म्हशीला पाणी पाजायचं होतं. पण तिने थोडंसं टर्न करून त्याच्याकडे बघितलं त्यामुळे तो खूप घाबरला. आणि बाकी आहे ना गाई वगैरे थोडं मारतात त्यामुळे तो त्यांच्या जवळ जात नाही. पण ही म्हैस आहे ना खूपच प्रेमळ आहे, ती अजिबात मारत नाहीये. त्यामुळे मुलं आहे ना नेहमीच तिच्या जवळ जातात. लाव हात, तुझ्या हात लाव. आता सगळं आवरून झालं होतं आणि आम्ही इथे पुण्याला जायच्या तयारीत होतो. तर अचानक येण्याचं म्हणजे गावी गेल्यावरती काही प्लॅनिंग नव्हता मामाच्या इकडे जाण्याचा. पण अचानक हा प्लॅन ठरला की आम्ही बारशावरून डायरेक्ट मामाच्या घरी आलो आणि तिथूनच लगेच आम्हाला नेक्स्ट डेला आम्हाला पुण्याला जायचं होतं. तर सगळी तयारी झाली होती आणि हे बघा सगळ्यांना बाय करून आम्ही चाललो होतो. मामाच्या मुली आणि राहुल आधीच ऑफिसला गेला होता आणि मुली कॉलेजला गेल्या होत्या त्यामुळे मामा आम्हाला सोडवायला आले होते. तर तिथून आम्ही एस टीने गेलो. आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान आणि फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.